तर ही छत्रपती संभाजीनगर मधली सध्या दृश्य आपण पाहतो। अरे भाऊ मोबाईल थोडं मागे घे ना, अरे मोबाईल मागे घे ना। छत्रपती संभाजीनगर मध्ये सध्या आंदोलन केलं जातंय। शेतकरी कांदा प्रश्नी सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कांद्याला हमी भाव द्या अशी मागणी आता केली जाते। राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी आता अडचणीत सापडलेला आहे। कांद्याला भाव मिळत नाही, अतिशय मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे सध्या शेतकरी आक्रमक झालेत। शेतकरी संघटनेचे नेते सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन केलं जाते। ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन केलं जाते। कांदा प्रश्नी सध्या शेतकरी सुद्धा आक्रमक झालेत। कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी आता केली जाते। कांदा प्रश्नी रोहित पवार सुद्धा आक्रमक झालेत। उबाठाकडून सुद्धा सध्या आंदोलन केलं जाते। छत्रपती संभाजीनगरमध्ये महामार्गावर हे सध्या आंदोलन केलं जाते। त्यामुळे वाहतूक सुद्धा आता विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। त्या ठिकाणी पोलीस दाखल झालेत। शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा सध्या प्रयत्न केला जातो, मात्र शेतकरी आक्रमक झालेत। शेतकरी नेते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। कांद्याला मातीमोल भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत अडकलाय। त्यामुळे कांद्याला हमी भाव द्यावा, कांद्याला दर द्यावा अशी मागणी केली जाते। सध्या महामार्गावर टायर जाळले जातात। शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि याबद्दलची आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय चिडे सध्या फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। चिडे, विजय, खरं तर शेतकरी आणि शेतकरी नेते या ठिकाणी पाहायला मिळतात। शेतकरी संतप्त झालेत, काय नेमकी मागणी केली जाते? नक्कीच कल्याणी, जर बघितलं तर राज्यामध्ये मागील काही दिवसापासून कांद्याचे दर जे आहे ते उतरलेले आहे। ₹1 किलो प्रमाणे कांद्याला भाव मिळत आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी मोठी नाराजी जी आहे ते या बाबतीत व्यक्त केली होती। आज छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यामधील दांबरगाव येथे समृद्धी महामार्गावरती शेतकरी आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून रस्ता जाम आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं। हे आंदोलन जे आहे ते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं होतं। त्याचबरोबर या ठिकाणी अनेक शेतकरी नेते आणि शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे। या समृद्धी महामार्गावरती टायर जाळून सरकारचा जाहीर निषेध जो आहे तो देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याचा पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता सरकारने कांद्याला हमी भाव द्यावे, त्याचबरोबर निर्यात बंदी जी आहे ती हटवण्यात यावी आणि शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आता अंबादास दानवेसह अनेक शेतकरी नेते जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरल्याचे पाहायला मिळत आहे। आणि रस्ता रोको जाम आंदोलन जे आहे ते आता या ठिकाणी सुरू आहे। कल्याण, नक्कीच विजय, तुम्हाला थोडंसं थांबवते। सध्या अंबादास दानवेंकडून घोषणाबाजी केली जाते, ते काय बोलतायत आपण पाहू। काही जरी झालं तर आम्हाला घेणं नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी पोलिसांना आम्ही विनंती केली की आम्ही शेतकऱ्यांसाठी करतो। आमचं काय पोलीस महामार्ग हा नागपूर मुंबई महत्वाचा। आता मग या महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा या प्रश्नाची जाण झाली पाहिजे ना, या रस्ता का रोखला म्हणून। या तुमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल असं वाटतं का? घ्यावीच लागेल, सुरू आहे, घ्यावीच लागेल। एका एवढे लोक कांदा उत्पादक शेतकरी आता तुम्हाला पोलीस घेऊन जात आहेत, घेऊन जाऊ द्या, त्याला काय नवीन थोडी आम्हाला पोलिसांनी घेऊन जाणं काय नवीन थोडी गोष्ट आहे। पण की तुम्ही चक्का जाम आंदोलन करणार होतात, केलंच ना। ट्रक टायर जाळून एवढी मोठी सगळी वाहतूक दोन्ही बाजूला बंद केलेली आहे। हे पहा, आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलेलो, याचे परिणाम काय होईल याची चिंता आम्ही करत नाही। शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू, जेलमध्ये जाऊ, काय पलीकडच्या बाजूला आता रस्त्यावर बसून राहिले, सगळे बसलेले आहेत। बसलेलेच आहे ना, मग बसणारच आहे, मग काय करणार, झोपायचं का उन्हामध्ये? आता बसलेलो आहे, जर ऊन नसतं तर झोपलो असतो रस्त्यावर आम्ही। तर कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव, कांद्याला भाव। उबाठाचं सध्या समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं जातंय। कांदा प्रश्नी ठाकरे गट आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी आता केली जाते। महामार्ग रोखल्याचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो। आपली माझी बोलो कांद्याला भाव, अरे या शेतकरी विरोधी सरकारचा विरोधी सरकारचा।
शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो असं म्हणत दानवेंकडून आता घोषणाबाजी केली जाते. गुन्हा दाखल झाला तरी चालेल, मात्र हे आंदोलन आम्ही करणार. सध्या त्या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झालेले आहेत. थकीत अनुदान द्यावं, योग्य हमीभाव द्यावा, आर्थिक मदत करावी अशी मागणी आता केली जाते. समृद्धी महामार्गावर ठाकरे गटाचं हे आंदोलन सुरू आहे. उबाठाचं आंदोलन सुरू आहे. शेतकरी सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. कांद्याला अगदी कवडीमोल भाव मिळतोय, त्यामुळे आता शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय, आर्थिक विवंचनेत सापडलाय. त्यामुळे आता कांद्याला हमीभाव द्यावा अशी मागणी केली जाते. रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात एक पोस्ट केली होती. त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की सरकारनं या सगळ्या प्रश्नांचा शेतकऱ्यांचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे, कांद्याला योग्य भाव दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती. आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडे. विजय, आता अंबादास दानवे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. आम्ही महामार्गावरून हटणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. त्या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झाल्याचं आता पाहायला मिळते. काय नेमके पुढे घडले? नक्कीच कल्याण, जर बघितलं तर समृद्धी महामार्ग अडवण्याची परवानगी जी आहे ती अंबादास दानवे यांना देण्यात आलेली नव्हती. तरी देखील आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी समृद्धी महामार्गावरती उतरणार असल्याची भूमिका अंबादास दानवे यांनी घेतली होती. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह ते रस्त्यावरती उतरल्याचे पाहायला मिळत आहे. समृद्धी महामार्गावरती चक्काजाम आंदोलन त्यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर शेकडोच्या संख्येने त्यांच्यासोबत कार्यकर्ते देखील आहे. कांद्याची माळ त्यांनी गाड्यामध्ये घालून या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे. आमच्यावरती गुन्हा दाखल झाला तरी चालेल, आम्ही तोपर्यंत सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका आता अंबादास दानवे यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता मोठा पोलीस फौजफाटा जो आहे तो देखील या ठिकाणी आलेला आहे. आणि थोड्याच वेळात जर बघितलं तर पोलीस जे आहे ते अंबादास दानवे यांना कदाचित ताब्यात देखील घेऊ शकते, कारण समृद्धी महामार्ग जो आहे तो अडवण्याची परवानगी नाही आणि त्यामध्ये आता अंबादास दानवे यांनी हा मार्ग जो आहे तो अडवलेला आहे. त्यामुळे आता पोलीस देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे. आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कल्याण, विजय, कांद्याला सध्या किती भाव मिळतो आणि शेतकऱ्यांची नेमकी काय मागणी, किती दर मिळायला हवा? नक्कीच कल्याणी, जर बघितलं तर राज्यभरामध्ये सध्या मागील काही महिनाभरापासून कवडीमोल भाव मिळत असेल तर आमच्या सारख्या शेतकऱ्यांना काय विजय, तुम्हाला थोडंसं थांबवते. शेतकरी आता प्रतिक्रिया देतात, पाहूया. जर कधी कांद्याला 80 पैसे भाव आहे, हा प्रत्येक पिकाचं तुमचं असंच आहे. आम्ही शेतकरी काबड कष्ट करतो, रात्री पाणी भरून आम्ही पीक तयार करतो आणि त्याच्यानंतर आम्ही उत्पन्न घेतो आणि त्या उत्पन्नाला काय म्हणतो कवडीमोल भाव. हा, त्याच्यासाठी हे आंदोलन योग्य आहे का नाही तुम्ही सांगा लागलं तर, बरोबर आहे का नाही? आणि त्याच्यासाठी आता तर आंदोलन केलं, आणखीन तर पुढल्या वेळेस आम्ही पुरा चक्काजाम म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रात चक्काजाम करणार आहे. आता 80 पैसे कांद्याला भाव आहे, 70 पैसे 80 पैसे सांगा. रात्र काय म्हणजे हिच्चू काट्याचं रात्री जाऊन आम्ही पाणी भरतो, त्याला उत्पन्न काय म्हटले सरकारनं योग्य तो भाव दिला पाहिजे. 12 रुपये 35 पैशामध्ये सरकार घेत आहे. मग आता काय 80 पैसे 70 पैसे भाव आहे. कांद्याला 1500 रुपये उत्पन्न खर्च आहे. हा, आणि अशा वेळेस ते 1235 रुपये 12 रुपये 35 पैसे आम्हाला मान्य नाही. आणि दुसरी गोष्ट, सरकारने जो 12 रुपये 35 पैसे भाव जाहीर केलेला आहे तर तो शेतकऱ्याला मान्य नाही. कांद्याचा उत्पन्न खर्च 1500 पेक्षा जास्त आहे. आणि दुसरी गोष्ट, सरकारला ज्या वेळेस तेल कंपन्याचा एका महिन्याचा लॉस 30,000 कोटी झाला म्हणतात, परंतु आम्ही फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे 4 महिने कांदे तोट्यात विकतो. त्यावेळेस सरकारला आमचं देणं घेणं नाही. अशा सरकारचा आम्ही निषेध करतो. आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय विरोधी पक्ष नेते अंबादास दादा दानवे यांनी जो चक्काजाम आंदोलन केलं त्याच्यात उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे. आमची प्रमुख मागणी आहे, कांद्याला या मागच्या 4 महिन्यात जो विक्री झालेला आहे त्या कांद्याला किमान 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळावं व कांद्याचे हमी भाव डिक्लेअर करून मध्य प्रदेश सारखी भावांतर्गत योजना या ठिकाणी जाहीर करावी, या प्रमुख मागण्या आहे. आणि सरकारची जी अनदेखी चालू आहे, आज वावरना नांगरटीचा मेहनतीचा टाइम आहे, त्यावेळेस शेतकऱ्याला डिझेल मिळायला तयार नाही. मी गणेश तांबे, शेतकरी संघटनेचा तालुका अध्यक्ष.